श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार, मी अर्चना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे चना डाळीचे वडे. त्यासाठी मी 1 वाटी चना डाळ 4-5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. आता आपण चना डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊ. थोडीशी चना डाळ आपण बाजूला काढून ठेवू, नंतर आपल्याला लागणार आहे. आता यामध्ये आपण 5-6 कळ्या लसूण, थोडा कढीपत्ता, 1-2 इंच अद्रक, 2 हिरवी मिरची, 2 लाल मिरची, चवीनुसार मीठ घालून मिक्सरला लावून घेऊ. आता हे मिक्सरला बारीक केलेलं वाटण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. त्यामध्ये लाल तिखट 1 चम्मच, अर्धी चम्मच हळद, थोडी कोथिंबीर, बाजूला काढून ठेवली ती चना डाळ घालून घेऊ. कापलेले कांदे घालून घेऊ. आपले वडे क्रिस्पी होण्यासाठी थोडं तांदळाचं पीठ घालून छान मिक्स करून घेऊ. थोडं मिश्रण पातळ झालं आहे. पुन्हा थोडं आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेऊ. एकूण मी 4 चम्मच तांदळाचं पीठ घातलं आहे. वाटण छान मिक्स करून झालं आहे. याला 5 मिनिट झाकून ठेवून देऊ. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे मी. इकडे आपण वड्यासाठी गोळे बनवून घेऊ. तेल गरम झालं की मग वडे थापून तळून घेऊ. आपलं तेल छान गरम झालं आहे. आता त्यामध्ये आपण 3-4 वडे टाकून तळून घेऊ.
आपले वडे तेलामध्ये शिजून राहिले तोपर्यंत आपण पूर्ण गोळे बनवून घेऊ. वडे छान एक साईडने शिजले आहे, त्याला छान तांबूस रंग आला आहे. आता दुसऱ्या साईडने पलटवून घेऊ. वडे छान तळून झाले आहे, छान तांबूस रंग आला आहे आणि मस्त क्रिस्पी झाले आहे. आता पहिली बॅच काढली आहे. आता अशाच प्रकारे आपण पूर्ण वडे तळून घेऊ. आपले सर्व वडे तळून झालेले आहेत. बघून खायची इच्छा झाली काय? खायची इच्छा झाली असेल तर बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.